नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. टेक्नॉलॉजी अँड कम्युनिकेशन अर्थात तंत्रज्ञान आणि संवाद हे आज परवलीचे शब्द आहेत. जन्माला आल्यावर सुरू होतो तो संवाद आणि त्याही पुढे जाऊन जे काही स्थलकाल आहे त्या सापेक्ष या संवादाची भाषा व्यक्तीच्या कक्षा रुंदावण्यामध्ये मोलाची भूमिका निभावत असते. पुढे जाऊन शालेय शिक्षण हे कुठेही असलं जगाच्या पाठीवर तरी सुरू होतं हे मात्र नक्की आहे. हे शालेय शिक्षण सुरू झालं की पुढे होतं या शिक्षणामध्ये आज तंत्रज्ञानाची किमया मोठी मोलाची भर घालत आहे. हे म्हणत असताना एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे की शिक्षण हे क्रमप्राप्त आहे असं म्हणत असताना आधुनिक तंत्रज्ञानाची त्याला मिळालेली जोड या शिक्षणाच्या कक्षा रुंदावण्यामध्ये अतिशय मोलाची भर घालते का? ती भर घातल्यामुळे कदाचित या शिक्षणामध्ये मर्यादा ज्या आहेत तंत्रज्ञानाच्या मर्यादा आणि शिक्षणाच्या मर्यादा या कधी ओलांडून जायची भीती असते का? मुळात शिक्षणामध्ये आधुनिकतेचा सहभाग हवा, शिक्षणामध्ये नाविन्य हवं, या सगळ्या गोष्टींविषयी आपण वारंवार बोलत असतो, सांगत असतो आणि वाचतही असतो. हे म्हणत असताना काही मर्यादा असू शकतात का आणि कक्षा रुंदवायच्या आणि पुढे जायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे याची जाण असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. कोणाला? अर्थातच पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सुद्धा. आज डिजिटलायझेशनच्या युगामध्ये अतिरेक झाला आहे असं म्हणत असताना सुद्धा त्याचा यथार्थ वापर शक्य आहे का? सगळ्या मुद्द्यांचा सांगोपांग विचार आजच्या सखी सह्याद्रीमध्ये. आजचा आपला सखी सह्याद्रीचा अतिशय महत्त्वाचा विषय शिक्षणासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर. तज्ज्ञ आहेत अनिल सोनोने. सर नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. आजच्या आपल्या पाहुण्यांविषयी सांगायचं म्हणजे अनिल सोनोने सर हे स्वतः जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा शिक्षक म्हणून काम करतात. त्यांचं गाव आहे निमखेडे, जालना. शिक्षणासाठी त्यांनी खास अध्यापनासाठी आणि शिक्षकांसाठी बालजगत.com ही मातृभाषेमध्ये शिक्षण घेणं सोयीचं कसं व्हावं, आधुनिक तंत्रज्ञान या सगळ्याविषयी माहिती देणारी वेबसाईट लॉन्च केली आहे. शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचा प्रथम पुरस्कार त्यांच्या वेबसाईटला मिळालेला आहे. मायक्रोसॉफ्टच्या ग्लोबल एज्युकेशन फेअर 2012 या दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन इथं त्यांना भारताचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली होती. 2015 सालासाठी खास मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेशन एक्सपर्ट म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. शैक्षणिक दृष्टिकोनातनं एज्युकेशनल ऑपरेशन सिस्टीम डीप ही त्यांनी विद्यार्थ्यांना हे समजेल का, उमजेल का असे काहीसे प्रश्न जर मोठ्यांच्या मनामध्ये असतील तर त्या सगळ्याला सकारात्मक उत्तरं त्यांच्याकडनं आज आपण ऐकणार आहोत आणि त्यामध्ये त्याचा अतिरेकही कसा होऊ नये हेही आपल्याला समजणार आहे. मातृभाषेतलं शिक्षण हवं किंवा नको हा भाग जरी वेगळा असला तरी तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रगतीच्या वाटेवर आपण कसे वाटचाल करू शकतो या सगळ्याविषयी बोलूया. दूरध्वनी क्रमांक माहिती आहेतच, चटकन टिपून घ्या. ते आहेत असे 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड आहे. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सर, डिजिटलायझेशन असं आपण म्हणतो तेव्हा डिजिटलायझेशन आणि शिक्षण ही सांगड नेमकी आजच्या काळामध्ये कशी घातलेली आहे? ॲक्च्युली डिजिटलायझेशन शिक्षणाचं आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस शाळा हे आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की शाळा अशी एखादी म्हणजे तिथे ह्युमन असल्यामुळं, मुले असल्यामुळं तिथं असं काही त्याला शास्त्रशुद्ध ॲनालॉग आणि डिजिटल अशी ती प्रोसेस आपल्याला नाही हे करता येणार. त्यामुळं मग शाळा डिजिटल म्हणजे नेमकं काय? तर आज आपल्याकडे जी उपलब्ध साधनं आहेत, जे उदाहरणार्थ मोबाईल फोन्स असतील किंवा मग LCD प्रोजेक्टर्स असतील, इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स असतील, या सगळ्या उपलब्ध साधनांची सांगड आपण शालेय प्रशासनामध्ये, वर्ग अध्यापनामध्ये त्याचा व्यवस्थित किंवा जबाबदारीने वापर एक शिक्षक म्हणून मी कसा करतो आणि त्या साधनांचा फायदा विद्यार्थ्यांना होतोय की नाही ते मला तपासून पाहता येणं, ती जबाबदारी अर्थातच शिक्षकांवर सुद्धा आहे. तर या सगळ्या साधनांचा अतिशय जबाबदारीने आणि एक समतोल वापर या शाळेमध्ये व्हायला हवा असं या डिजिटलच्या याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल. दुसरी गोष्ट, आज आपल्याकडे साहित्यांची उपलब्धता कुठली कुठली आहे. तर आज
पाश्चात्य देशांमध्ये जर आपण बघितलं तर पाश्चात्य देशांमध्ये एक डिजिटल शाळा म्हटल्यावर एक कन्सेप्ट, एक चित्र आपल्या समोर उभं राहील. यामध्ये शाळेचं सगळं ॲडमिनिस्ट्रेशन हे त्यांच्या साईटवर हे केलं जातं. Moodle सारखी लर्निंग मॅनेजमेंट साईट त्यांची असते. विद्यार्थ्यांना, पालकांना 24/7 त्या साईटचा, शाळेचा सपोर्ट मिळत असतो. शाळेचे जे असेसमेंट्स आहेत ते विद्यार्थी घरी पण सोडवू शकतात किंवा मग शिक्षकांना काही प्रश्न विचारायचे असतील तर फोरम विद्यार्थ्यांसाठी ते उपलब्ध असतात. पालकांना सुद्धा शिक्षकांचं, शाळेचं मार्गदर्शन उपलब्ध असतं. हे सगळं कनेक्टिव्हिटीने सगळं हा सेटअप त्या शाळेचा असतो. पण या चित्रामध्ये आपण एक भारतातील शाळा या कुठे बसतील हे आपल्याला बघावं लागेल. येस, हा महत्वाचा मुद्दा आहे सर. कार्यक्रमातला पहिला फोनही आलेला आहे, तो घेते आणि या महत्वाच्या मुद्द्याकडे तुमच्याकडे. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय सर. आपण एक प्रयोगशील शिक्षक आहात आणि सकाळी सह्याद्रीच्या व्यासपीठावर आपणास संवाद साधताना आपल्याशी छान वाटते. मी स्वतः शैक्षणिक समुपदेशक आहे गेल्या 23 वर्षांपासून. माझे 3 प्रश्न आहेत सर आपल्याला. पहिला प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांना संगणक साक्षरता, तंत्रज्ञान साक्षरता देणं हे आधी खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण तंत्रज्ञानाचा उपयोग अभ्यासक्रमामध्ये करतो, याबद्दल आपलं काय मत आहे? दुसरं मला असं विचारायचं आहे की स्वयं अध्ययन आणि ई लर्निंग या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग सर्जनशीलपणे आणि सकारात्मकपणे करण्याच्या दृष्टीने काय पावले उचलता येतील आपल्याला? आणि तिसरं मला असं विचारायचं की तंत्रज्ञानाचा उपयोग शिकवताना, विद्यार्थ्यांना करताना पालकांना सुद्धा सामावून यासाठी घेतलं पाहिजे की संध्याकाळी जेव्हा विद्यार्थी घरी जातो, पालकांना या प्रक्रियेत म्हणजे समाविष्ट व्हावं लागतं अभ्यास करून घेताना देखील. तर पालकांसाठी सुद्धा आपण काय मार्गदर्शन कराल? धन्यवाद. धन्यवाद कुडाळकरजी. पूर्ण कार्यक्रमाचा गोषवारा यामध्ये एकवटलेला. आम्ही टप्प्याटप्प्याने सगळ्या मुद्द्यांकडे येणार आहोत. सर, तुम्ही सांगत होतात ते म्हणजे भारत हा परदेशस्थ ई लर्निंगच्या कन्सेप्टमध्ये किंवा डिजिटलायझेशनच्या कन्सेप्टमध्ये नेमका कुठे बसतो याविषयी. तर साधारण आपल्याकडची जर परिस्थिती बघितली तर आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो की रिसोर्सेसची आपल्याकडे कमतरता आहे. मग जे उपलब्ध जे साहित्य आहे किंवा जेवढं लिमिटेड जे रिसोर्सेस आहेत, या रिसोर्सेसचा योग्य वापर आणि त्यांच्या पूर्ण पोटेन्शियलने त्या रिसोर्सेसचा वापर करता, साधनांचा पुरेपूर वापर आपल्याला करता येणं इथं आवश्यक आहे. त्या संबंधी आपल्याला शिक्षकांना प्रशिक्षित करावं लागेल की हे साधनं त्यांच्या पूर्ण क्षमतेनं कसे वापरता येईल, जेणेकरून आपल्याला म्हणजे यावर मार्ग काढता येईल. दुसरी गोष्ट, विजेची समस्या असो किंवा बऱ्याच शाळांमध्ये संगणक पण नाही आहेत. मग अशा ठिकाणी आपण मोबाईल सारखा जो डिव्हाइस आहे, आता एक गोष्ट सांगता येईल की चांद्रयान मोहिमेमध्ये जेवढी कॉम्प्युटिंग पॉवर वापरली गेली त्यापेक्षा जास्त कॉम्प्युटिंग पॉवर आपण एका स्मार्टफोनच्या मोबाईलवर आपण एक गुगलची क्वेरी करतो त्यापेक्षा जास्त आपण इथे पॉवर वापरत असतो. तर एक मोबाईल इथे कुठे तर हातावरती आहे. तर हे आज म्हणजे त्यावेळच्या सुपर कॉम्प्युटरपेक्षाही पॉवरफुल आपल्या हातातला हा मोबाईल आहे. आणि या मोबाईलचा ऍक्सेस आज जवळपास बऱ्याच विद्यार्थ्यांनाही आहे आणि शिक्षकांनाही आहे. मग या साधनाचा आपल्याला पुरेपूर उपयोग आपल्याला आपल्या अध्यापनामध्ये किंवा शिक्षणामध्ये कसा करून घेता येईल यासाठी आपण विचार करायला पाहिजे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी हे साधनं नाहीत अशा ठिकाणी प्रोजेक्टर सारखा, इंटरॅक्टिव्ह बोर्ड सारखा महागडा खर्च आपल्याकडून शक्य नसेल तर मग तिथे आपल्याला पर्यायी काय करता येईल त्याचा सुद्धा विचार करावा लागेल. उदाहरणार्थ अँड्रॉइड टीव्ही असेल किंवा एक 45 इंची टीव्ही, 32 इंची टीव्ही आणि स्टिक पीसी, असं एक 20,000चं कॉम्बिनेशन आपल्याला तिथे वापरता येईल. म्हणजे आपल्याला उपलब्ध जितकं आपलं बजेट आहे त्या उपलब्ध रिसोर्सेसनुसार आपल्याला त्याची मांडणी आपल्या शाळेमध्ये तो वापरता. याच्यामध्ये मी एक थोडासा मुद्दा असा ऍड करू इच्छितो, तो म्हणजे असा की जेव्हा या सगळ्या तंत्रज्ञानाचा आपण शालेय शिक्षणामध्ये, आपण प्राथमिक शिक्षणामध्ये वापर केलेला आहे, हा आपला एक अभिनव प्रयोग आहे. या दृष्टिकोनातून आपण बोलत असताना यामध्ये फक्त पालक किंवा शिक्षक यांना या सगळ्या प्रोसेसमध्ये घेऊन फक्त चालणार नाही, तर शाळेनंही तितका सहभाग आवश्यक आहे. येस, तेच आपण बोलतोय की आता मागच्या 2 वर्षांपासून किंवा 3 वर्षांपासून शिक्षकांनी म्हणजे स्वतःहून जे काय माननीय सचिव सरांच्या प्रेरणेनं
आज तंत्रस्नेही शिक्षकांची एक मोठी फळी, गव्हर्नमेंट स्कूलच्या शिक्षकांची एक मोठी फळी उभी राहिली आहे. अच्छा. आणि या शिक्षकांनी हजारो शैक्षणिक साहित्याचे व्हिडिओज तयार केलेले आहेत. बरं. आणि हे व्हिडिओज त्याबरोबर ब्लॉग्स तयार आहेत, शिक्षकांच्या वेबसाईट्स तयार आहेत. म्हणजे एक जर 5 वर्षापूर्वीची जर परिस्थिती बघितली होती तर मला म्हणजे बालजगत सुरू करण्यामागचा माझा हेतू तोच होता की माझ्या मराठी विद्यार्थ्यांसाठी मला ते काही साहित्य मिळत नव्हतं. इंग्रजीसाठी भरपूर काही उपलब्ध होतं, पण मराठीसाठी ते मिळत नव्हतं. मात्र आज बरीचशी परिस्थिती बदलली आहे. शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने हे सगळं काम उभं केलेलं आहे आणि या रिसोर्सेसचा वापर शाळांनी प्रभावीपणे त्यांच्या अध्यापनामध्ये वापर करावा असं मला वाटतं. म्हणजे इथं संवाद जो आहे तो शिक्षकांचा शाळेशी अतिशय शाळेचा सकारात्मक व्हायला हवा. हा, शाळेचा रोल तर महत्वाचा आहेच. कारण शाळेमध्ये ऍक्च्युअल ज्यावेळेस अध्ययन अनुभव द्यायचे असतात त्यावेळेस हे विद्यार्थी जर आपण आपल्या समोरचे जर विद्यार्थी जर बघितले तर हे विद्यार्थी हे डिजिटल नेटिव्ह आहेत. कारण 1900 गुगलच्या नंतर जे काय जनरेशन आहे आधुनिक ती तंत्रज्ञानाची जनरेशन generation म्हणजे आहे. गुगल नेटिव्ह डिजिटल नेटिव्ह म्हटले जातात त्यांना, टेलिकम्युनिकेशन नंतरची. बरोबर. टेलिकम्युनिकेशन नंतरची. कारण त्यांना जर सांगितलं की हे तंत्रज्ञानाच्या अगोदर असं होतं किंवा गुगल नव्हतं तर ती त्यांना कदाचित पटणारे नाही. मग हे तंत्रज्ञानामुळे त्यांच्या अनुभव विश्वामध्ये वाढ झालेली आहे आणि त्यांच्यासाठी हे ज्ञानाचं एक मोठं भांडार खुला झालेला आहे. हो ना. तर शाळेनं सुद्धा त्या तंत्रज्ञानाचा फायदा करून घ्यावा, शिक्षकांनी त्यामध्ये स्वतःला त्यामध्ये समाविष्ट पारंगत करून घ्यावं. करून घ्यावं हो. आणि या नवनवीन तंत्रांचा वापर आपल्या प्रचलित म्हणजे अध्यापन अनुभवासोबतच हे नवीन प्रयोग सुद्धा वर्गाध्यापनामध्ये शिक्षकांनी करत असावेत. खरंय सर, तुम्ही हे जे सांगत आहात ना, हे सगळं सांगत असताना खूप छान वाटतंय. म्हणजे हे असं व्हायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे. पण या मुद्द्याच्या एक आधीची पायरी अशी आहे की तुम्ही हे सगळं स्वतःहून पुढाकाराने तुमच्या अध्यापनाच्या शैलीमध्ये अंमलात आणलेलं आहे. आधी स्वतः तुम्ही या दृष्टीने विचार केलात आणि मग पुढे शाळेला या दृष्टीने तुम्ही संवादाच्या माध्यमातून याचं महत्त्व पटवून केले. तुमच्याकडे खूप छान स्लाइड्स पण आहेत, हे सगळं ऐकायचंय. पुढचा फोन घेते आणि त्याविषयी पण विस्तृत जाणून घेऊया. शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार, मी शलाका गाडगीळ कल्याण प्रश्न विचारू इच्छिते की आजचा विषय तुमचा तंत्रज्ञान हा विषय जो आहे तो अतिशय चांगला विषय घेतलेला आहे. पण मुळात असं मला म्हणायचं आहे की तंत्रज्ञान हा विषय खूप अवघड आहे. म्हणजे तो सहजासहजी समजण्यासारखा विषय नाहीये. तर अशा परिस्थितीत तंत्रज्ञानासाठी लागणारं जे साहित्य असतं किंवा म्हणजे आता उदाहरणार्थ आपण जर का म्हटलं कॉम्प्युटर किंवा म्हणजे स्मार्टफोन वगैरे हे प्रत्येकाच्या घरी असेलच असं नाहीये. त्यामुळे अशा परिस्थितीत ते साहित्य तरी एक तर मुलांच्या घरी असणं आवश्यक आहे किंवा त्यांना ते पुरवणं किंवा त्यांच्या पालकांना देखील ते समजावून सांगणं नितांत गरजेचं आहे. तर मग हा विषय तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत कसा काय पोहोचवणार? नेमका प्रश्न आहे सर. स्वतः जालन्याहून आल्यात, निमखेड्यासारख्या गावातून आलेले आहेत आणि तिथे हे या पद्धतीने तुम्ही जे सांगत आहात त्या सगळ्या दृष्टिकोनात त्यांनी अंमलबजावणी नेमकी कशी केलेली आहे जाणून घेऊया. याच बरोबरीने दूरध्वनीच्या माध्यमातून आता आपल्याशी जोडलेले आहेत ते अहमदनगरच्या बहिरवाडी इथले प्रयोगशील शिक्षक भाऊसाहेब चासकर. नमस्कार चासकर सर. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. सर, आपण स्वतः प्रयोगशील शिक्षक आहात. अनेक वेगवेगळे प्रयोग सतत तुमचे सुरू असतात. सखीच्या माध्यमातूनही आम्ही कायम तुमच्याकडून ह्याविषयी जाणून घेत असतो. जेव्हा आपण असं म्हणतो की आधुनिक तंत्रज्ञानाचा आजच्या शिक्षणामध्ये वापर व्हायला हवा, तर मुळात याचा अतिरेक न करता हा वापर व्हायला पाहिजे या का नको, याविषयी आपलं मत काय आहे? आणि आपण स्वतः प्रयोगशील पद्धतीने आपली अध्यापनाची पद्धत असल्यामुळे याचा वापर नेमका कसा करत असाल तर? खरं तर खूप उत्तम विषय घेतला, त्याबद्दल मी सखी सह्याद्री या कार्यक्रमाच्या संयोजकांचं, निर्मात्यांचं, दिग्दर्शकांचं सगळ्यांचं आभार व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. मुख्य म्हणजे तंत्रज्ञानाचा शिक्षणात वापर त्याच्याविषयी आता आजचे जे वक्ते आहेत ते अनिल सोनवणे सर खूप उत्तम सांगत आहे. आम्ही कार्यक्रम बघत आहोत, आम्ही मुलांसोबत कार्यक्रम बघत आहोत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो असं आपण म्हणतो आणि मानतो. त्यामुळे शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर जो आहे त्याचा अतिरेक सुद्धा होता कामा नाहीये. कारण असं आहे की मुलांचं मन, मेंदू, डोळे, हाडं या सगळ्या गोष्टींचं आरोग्य लक्षात घेऊन वापर व्हायला हवा. आणि म्हणून शिक्षणात तंत्रज्ञानाच्या वापराच्या बाबतीत आम्ही सगळे शिक्षक जो विचार करतो शाळेतले तो
तोंडी लावण्यासाठी जे काही लोणचं किंवा पापड किंवा चटणी असते हा. ती गोडी वाढवते एकूण जेवणाची. हम्म. आणि शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केल्यानं सुद्धा त्याची गोडी वाढते शिक्षणाची. काही गोष्टी अशा आहेत की उदाहरणार्थ भूगोल हा विषय आहे. हम्म. होम नावाची एक डॉक्युमेंटरी आहे, जगभरातल्या 88,000 लोकांनी बनवलेली आहे. हम्म. म्हणजे कितीही भाषणं दिली, 1,000 भाषणं दिली तरी सुद्धा पर्यावरण, भूगोल, निसर्ग हे सगळ्या गोष्टी कळणार नाही. जंगलातल्या त्या प्राण्यांचं विश्व राहणीमान. हे एका डॉक्युमेंटरीमध्ये कळतं, उलगडत जातं. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की त्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं युट्यूब आहे, विकिपीडिया आहे, अनेक फोटो दाखवता येतात, वेगवेगळ्या गोष्टी. मुलं म्हणाली अमेरिका देश कसा आहे नेमका, हा. मग आम्ही पटकन गुगल केल्यावर अमेरिका दाखवता आला. व्हाईट हाऊस कसं, म्हणजे पांढऱ्या रंगाची इमारत आहे का, नाही पांढऱ्या रंगाची इमारत, मग ही अशी बघूयात. मला असं वाटतं की जे अनुभव शिक्षकांना वर्गामध्ये दिल्याशिवाय शिक्षण अपुरं राहील तिथे तंत्रज्ञान वापरायला पाहिजे. मस्त. हा. आणि मग आम्ही रानात हिंडतो, निसर्गामध्ये हिंडतो, खूप गोष्टी करतो. मुलं त्याच्यावर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवतात, इतर मुलांच्या समोर ते सादरीकरण करतात. त्याच्यातून मुलांचा जसा आत्मविश्वास वाढतो, तंत्रज्ञानाची गोडी, तंत्रज्ञान वापरता येणं, तंत्रज्ञानाचे वेगवेगळे टूल्स आहेत छोटे छोटे ते वापरता येणं, हा ते पण महत्वाचं आहे. शिवाय परत स्वतःला सादर करता येणं ते पण महत्वाचं आहे. हो. तर या अंगाने आम्ही तंत्रज्ञान वापरतो. आम्ही फोनवरून लेखक, कवी, शास्त्रज्ञ किंवा आता कालचं सांगतोय का हवामान अभ्यासकाची मुलाखत घेतली मुलांनी. वरदा नावाचं वादळ आलंय, काय वादळ कशामुळे येतं, वारे कसे वाहतात, वाऱ्यांची गती कशी मोजतात, हवामानाचा अंदाज कसा वर्तवतात, पाऊस कशा प्रकारे त्याचं अंदाज कसा वर्तवला जातो, ते शास्त्र कसं आहे हवामानाचं, त्याच्या संबंधानं प्राध्यापक बियान शिंदेची मुलाखत घेतली. किंवा एक सिनेमा बघितला आणि त्या डॉक्टर प्रकाश बाबा आमचे सिनेमा बघितला, प्रकाश भाऊंशी मुलं फोनवरून त्यांच्याशी मस्तपैकी 18 मिनिटं संवाद साधत होती. हे तंत्रज्ञानाचं आहे. किंवा स्कायपी असेल, जिथे आता आम्हाला स्कायपीसाठी रेंज नाही. मुद्दा असा आहे की पहिल्या वर्गामध्ये टॅबलेट दिल्यानंतर मुलांना जेव्हा चित्र काढायला सांगतो आपण, रंग, ब्रश, पाणी याच्याशी खेळणं किंवा निसर्गाच्या बाबतीतल्या वेगवेगळ्या गोष्टी व्हिज्युअलाइज करणं असतं. पण आपण जर व्हिज्युअलाइज करण्याच्या ऐवजी निसर्ग समोर अॅनिमेटेड फॉर्म मध्ये दिला तर त्याला अर्थ नाही उरत असं मला वाटतं. आणि मुलांची उपजत एक व्हिज्युअलायझेशनची जी एक पॉवर असते, शक्ती असते, ताकद असते, सामर्थ्य असतं, त्याच्याऐवजी जर टॅब दिला आणि सगळं समोर आहे असं सांगितलं तर एकतर काय होतं, म्हणजे जेव्हा आपण अॅनिमेटेड फिल्म्स बघतो वेगवेगळ्या चॅनलवरच्या, त्यावेळेला मुलं फक्त प्रेक्षक झालेली असतात. आणि मुलं जेव्हा वाचत असतात तेव्हा मुलांना त्या वाचनाच्या माध्यमातून शब्दांचा आशय आणि अर्थ लावायची जबाबदारी मुलांवर येते. म्हणून मुलं केवळ प्रेक्षक नाही राहत, मुलं ऍक्टिव्ह राहतात. मला असं वाटतं की तंत्रज्ञानानं आज उत्तम प्रकारचा कंटेंट, अनिल सोनवणे सरांसारख्या व्यक्तींकडून मी अशी अपेक्षा करीन की उत्तम दर्जाचा कंटेंट आज मुलांना दिला पाहिजे, पुरवला पाहिजे. येस, धन्यवाद. महत्वाचं आहे. खरंय, सृजनशील व्यक्तिमत्व आणि डिजिटलायझेशन, आधुनिक तंत्रज्ञान या सगळ्याशी अतिशय उत्तम सांगड आपण आपल्या अध्यापनाच्या शैलीतनं घालत आहात. आपल्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आज सहभागी झालात, आभार मानते. धन्यवाद. अनिल सोनवणे सर, जेव्हा आपण असं म्हणतो, आणि आता चासकर सरांचाही मुद्दा होता की त्याचा मर्यादित वापर व्हायला पाहिजे, आणि आता मी मगाचे काही फोन होते आपल्याकडे प्रेक्षकांचे आलेले, त्या मुद्द्याकडेही वळते. मर्यादित वापर व्हायला हवा, वापर व्हायला हवा, नेमका वापर व्हायला हवा, सृजनशीलतेला वाव द्यायला हवा, या सगळ्याची सांगड घालत असताना अजून एक मुद्दा येतो, तो म्हणजे या तंत्रज्ञानाच्या किमती ज्या आहेत त्या खरंच आज चासकर सर बहिरवाडीहून बोलत होते. तुम्ही जे आहात ते पवनखेडा ह्या एक वेगळं गाव आहे छोटंसं, की आम्हाला शहरवासियांना ते कदाचित माहितीही नसतं, इकडून आलेले आहात. या तिथे ह्या स्मार्टफोनचा, तंत्रज्ञानाचा, संगणकाचा वापर ही किमतीच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने या सगळ्याचं गणित घालता येऊ शकेल? किमतीच्या बाबतीमध्ये जर म्हणता येईल तर माझ्या स्वतःच्या शाळेवरचं मी जे काय म्हणजे प्रयोग केलेले आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं सुरुवातीला मला इंटरॅक्टिव्ह बोर्ड ज्यावेळेस मला माझ्या शाळेवर लागत होता, तर तेव्हा 2 लाख 2.5 लाख अशा त्या किमती होत्या. आणि तेवढी रक्कम तर माझ्या म्हणजे शाळेला शक्य नव्हतं एवढी रक्कम उभी करणं. मग त्याच्यावर पर्याय म्हणून मी माझा स्वतःचा लो कॉस्ट इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड क्रिएट केला होता. अच्छा. रिमोट सारखं एक गॅजेट, विमोट निटेंडोचं एक गेमिंग गॅजेट येतं, त्याचा वापर करून आणि इन्फ्रारेड पेन वापरून ते मी इंटरॅक्टिव्ह म्हणजे टच स्क्रीन तो प्रोजेक्टर तयार केलेला होता.
आणि त्या प्रोजेक्टला मायक्रोसॉफ्टने म्हणजे त्या वर्षी 2012ला क्लासमेट नावाचा तो PC पोर्टेबल PC मी बनवलेला होता. त्या प्रोजेक्टला मी ते कंट्री लेवलचं म्हणजे जे 5 जणांचे प्रोजेक्ट निवडले गेले होते ग्लोबल फोरममध्ये करण्यासाठी. तर ते म्हणजे माझ्या यांचा उद्देश एक असतो की आपल्या ज्या गव्हर्नमेंट शाळा आहेत किंवा मराठी शाळा आहेत तिथे मुळातच रिसोर्सेस किंवा भारतासारख्या देशामध्ये जिथं आपल्याला रिसोर्सेस कमी आहेत मग तिथं मिनिमम याच्यामध्ये खर्चामध्ये आपल्याला मॅक्झिमम ते आउटपुट त्या याच्यापासून मिळालं पाहिजे. अशा दृष्टीनं प्रयोग म्हणजे शिक्षकांना सुद्धा प्रयोगशील असायला हवा, शिक्षकांना सुद्धा याबाबत विचार करायला हवा. उदाहरणार्थ तुमच्या जवळचा मोबाईल आहे, मोबाईलवर तुम्ही वेगवेगळे एज्युकेशनल गेम्स आहेत. हे गेम्स आपण मिरर करू शकतो वर्गातल्या शाळेतल्या टीव्हीवरती, टीव्ही जर असेल तर. आणि मुलांच्या म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग सेशन्स जे आहेत ज्याला आपण म्हणतो तसे घेऊ शकतात की मेंदूला चालना मिळेल अशा पद्धतीचे खेळ आपल्याला ते घेता येतात. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस मुलांना एखादी गोष्ट दाखवली जाते व्हिडिओच्या स्वरूपामध्ये किंवा ही झाली लेक्चरची मेथड सपोज, पण खालच्या वर्गामध्ये प्रायमरी वर्गांमध्ये मुलं जर एंगेज नसतील, त्यांना स्वतः करायला काही जे कृती नसेल तर अशा वेळेस ते लगेच ते कंटाळतात त्या कृतीला. म्हणजे एक व्हिडिओ कार्टून असो काही असो एका ठराविक 10 मिनिटं 15 मिनिटांच्या वरती बघू शकत नाही. तर सतत नवीन नवीन शोधत असणं ही जबाबदारी शिक्षकाची. ती म्हणजे तंत्रज्ञानानं जसं त्यांचं शिकणं सुलभ होतं पण त्याचबरोबर एक शिक्षक म्हणून माझी जबाबदारी पण ती वाढते. मला ते प्रत्येक वेळेस रोज मला आज विद्यार्थ्यांना काय द्यायचं याचा मला अगोदर विचार करावा लागतो. म्हणजे ते लेसन प्लॅनिंग थोडंसं मला माझ्यासाठी ते टेडियस वर्क बनतं. रोजचा नवीन नवीन अनुभव मला विद्यार्थ्यांना देणं आवश्यक असतं. मग तिथं मी माझे स्किल्स वापरणं अपेक्षित आहे. आणि त्या दृष्टीनं शिक्षकांचं सुद्धा म्हणजे शिक्षकांनी तसं प्रशिक्षित करणं सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. खरंय. यामध्ये तुम्ही आता जो मुद्दा मांडलात त्याच्या अनुषंगाने प्रेक्षकांना मी पुन्हा सांगू इच्छिते की सरांनी स्वतः आपलं वेळेचं गणित, आर्थिक गणित या सगळ्याच्या दृष्टिकोनातनं मी काय करू शकतो म्हणून स्वयं अध्ययनातनं कम्प्युटरची निर्मिती, स्वयं अध्ययनातनं तंत्रज्ञान, गुगल पेजेस या सगळ्यामधून वेबसाईट लॉन्च करणं वगैरे हे सगळे उपक्रम केलेले आहेत आणि जागतिक पातळीवर त्यांचे हे उपक्रम जे आहेत ते नावाजले गेलेले आहेत. बरोबर सर? आता मगाचा जो मुद्दा होता की या सगळ्यामध्ये स्वयं अध्ययन आणि ई लर्निंग याची सांगड घालत आधुनिक तंत्रज्ञान याविषयी. स्वयं अध्ययन म्हणजे हे विद्यार्थ्यांच्या स्वयं अध्ययनाच्या बाबतीत बोलतोय ना आपण. ओके. तर स्वयं अध्ययनासाठी वेगवेगळ्या ज्या साईट्स आहेत मराठी माध्यमासाठी सुद्धा शिक्षकांनी भरपूर काम उभं केलंय, बऱ्याचशा संस्थांनी सुद्धा भरपूर काम उभं केलेलं आहे. तर यामध्ये अडचण एक येते की मुलांना आपण ज्यावेळेस स्वयं अध्ययनासाठी हे मटेरियल दिलं जातं पण वर्गातली असेसमेंट आणि ऑनलाईन असेसमेंट याच्यामध्ये महत्वाचा फरक आहे. ते कम्प्लिशन रेट जो आहे ऑनलाईनचा तो असेसमेंट रेट तो मुलं ते पूर्ण करत नाहीत. बरोबर. कारण त्यांच्यावर वाच नसतो. जसं वर्गामध्ये एक परीक्षा घ्यायची असेल किंवा एक 10 गुणांची जर टेस्ट घ्यायची असेल तर ती सगळ्यांना कंपल्सरी म्हणजे तिथे दिली जाते. पण तेच जर त्यांना ऑप्शन असेल तर मात्र ते कंटाळा करतात. त्यामुळे मग मूल्यमापनासाठी थोडंसं इनोव्हेटिव्ह प्रकार आपल्याला आणखी शोधले पाहिजे. उदाहरणार्थ क्लिकर्स सारखे जे क्लिकरला पर्याय म्हणून आता एक 5 ते 10 हजारचं क्लिकरचे जे शाळांमध्ये बऱ्याच शाळांमध्ये वापरलं जातं तर त्याला पर्याय म्हणून पेपर क्लिकर्स म्हणून प्लिकर्स म्हणून एक ऍप्लिकेशन आहे आपल्याला अँड्रॉइडवर. तर फोनच्या वापरानं आपण विद्यार्थ्यांची असेसमेंट त्याच्यावर करता येईल आपल्याला. दुसरी गोष्ट मूल्यमापनाचा आपला विषय होता आणि दुसरा आणखी एक मुद्दा होता की तंत्रज्ञानाने याची सांगड कशी घातली जाते. तर मोबाईल फोन तुमचा एक बेस्ट मॅनेजर होऊ शकतो. कारण आता मोबाईलमध्ये कॅलेंडर आहे, त्याच्यावर तुमच्या अपॉइंटमेंट्स वगैरे आपण आता बरेच बिझनेस पर्सनल्स वगैरे ते करतात. तर तर शिक्षक म्हणून मला ते पाठाचं टाचन जर मी त्यावर काढलं तर माझी प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी ते एक महत्वाचं टूल ठरेल. म्हणजे ई लर्निंगसाठी माझ्याकडे कॉम्प्युटरच असावा अशातला काही भाग नाही. तर इलेक्ट्रॉनिक म्हणजे तंत्रज्ञान जिथे जिथे मला वापरता येईल, फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही तर माझ्या ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये, शाळेच्या ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये, माझं क्लासरूम मॅनेजमेंटमध्ये किंवा मग आता एक OMR
रेकॉर्डर एक आहे जे आपण MPSCचे वगैरे जे क्वेश्चन्स किंवा स्कॉलरशिपचे अच्छा. प्रश्नपत्रिका जे तपासले जातो. बर. तसंच एक ऍप्लिकेशन ग्रेड कॅम नावाचं एक ऍप्लिकेशन मोबाईल फोनवर आहे, ज्या आधारे म्हणजे शिक्षक ते पेपर विद्यार्थ्यांनी सोडवलेले पेपर्स ते त्या ऍपच्या मदतीने तपासू शकतो. म्हणजे तुमचा जो वेळ पेपर तपासण्यासाठी जो लागणारा वेळ आहे तो वेळ वाचला आणि तो वेळ आपल्याला क्वालिटी टाइम म्हणून तो विद्यार्थ्यांना आपल्याला देता येईल. खरं, मेंदूचं काम हे आठवणीत ठेवणं नसून कृतीशीलता आहे. ते आपण तंत्रज्ञानावरती आठवणीचे काम सोपवलं की कृतीशीलतेसाठी मनुष्य प्राणी मोकळा होतो. खरं, महत्वाचा मुद्दा आहे. पुढचा फोन घेते. दिलीप वाघमारे आपल्याशी बोलतात अकलूजहून. नमस्कार दिलीप, बोला. हा, मला अनिल सरांना एक विचारायचंय की मोबाईलवर शैक्षणिक ऍप्स वगैरे तयार केलेले आहेत किंवा जे मित्रांचे वगैरे आहेत, तर ह्या ऍप्सचा वापर म्हणजे मोबाईलवर मी सध्या करतोय, मग टॅबवर करावा का किंवा किती मर्यादेपर्यंत करावा, म्हणजे पर डे एका दिवसातील साधारणपणे किती वेळ मुलांकडे टॅब किंवा मोबाईल द्यावा, हा महत्वाचा मुद्दा आहे. मगाशी दूरध्वनीच्या माध्यमातून आपल्याशी बोलत होते ते म्हणजे बहिरवाडी अहमदनगर इथले भाऊसाहेब चासकर सर. त्यांनी त्यांचं मत मांडलं आणि आता दूरध्वनीच्या माध्यमातून आपल्याशी जोडले जात आहेत मच्छिंद्र बोराडे सर. मच्छिंद्र बोराडे सर हे स्वतः प्रयोगशील शिक्षक आहेत. परदेशामध्ये जाऊन शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं काय नवनवीन उपक्रम राबवले जातात तिथे आणि ते आपल्या भारतासारख्या विकसनशील देशामध्ये कशा पद्धतीने उपयुक्त ठरू शकतात या दृष्टिकोनातनं त्यांचे सतत प्रयोग सुरू असतात. बोराडे सर नमस्कार. नमस्कार तुम्हा दोघांना मॅडम. धन्यवाद. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. आपण जेव्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्या अध्यापनामध्ये वापर करता, परदेशामध्ये आपण त्याविषयी घेतलेली माहिती आणि भारतासारख्या विकसनशील देशामध्ये त्याची अंमलबजावणी या दृष्टिकोनातून जाणवणारा फरक आणि त्यातला सुवर्ण मध्य गाठत आपण केलेली अंमलबजावणी या सगळ्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. आपण सगळेजण जाणता की शिक्षण प्रक्रिया ही प्रभावी होण्याच्या दृष्टीने आणि आनंददायी होण्याच्या दृष्टीने जगभर वेगवेगळे प्रयोग शिक्षणात सुरू आहेत आणि या प्रयोगात अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाचा फार मोठ्या प्रमाणात आपल्याला वापर झाला दिसतो. आपल्या शाळा त्याप्रमाणे डिजिटल होत आहेत. शिक्षक तंत्रज्ञानाचा वापर करू लागले आहेत. मुलं संगणक आणि मोबाईलचा सहज वापर करत आहेत. तेव्हा असं जे तंत्रज्ञान आहे हे माझ्यासारख्या सामान्य शिक्षकाच्या आयुष्यात फार मोठी क्रांती घडवत आहे. आम्ही सगळे शिक्षक सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेलो आहोत. फेसबुक, व्हॉट्सअप, मेसेंजर, स्काईपवर चर्चा आणि माहितीची देवाणघेवाण व्हायला आम्हा सर्वांना या तंत्रज्ञानाची मदत होत आहे. तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा सांगायचं म्हटलं तर रिसोर्सेस आम्हाला उपलब्ध झाले आहेत त्याच्यामध्ये. आता माझा विषय शाळेमध्ये इंग्रजी आहे अध्यापनाचा, त्यामुळे इंग्रजी भाषा शिक्षणामध्ये खास करून भाषिक कौशल्य विकासात मला ह्या तंत्रज्ञानाची फार मोठी मदत होत आहे. काही विषय असे असतात की ज्यांचा आशय कठीण असतो पाठ, तर असे पाठ शिकवताना आम्हाला तंत्रज्ञान खूप उपयुक्त होत आहे. बरं, पाठ्यविषयाला सुसंगत असे व्हिडिओ निवडणं किंवा फिल्म्स निवडून त्या आम्ही मुलांना मी आणि माझे सहकारी दाखवत असतो. काही प्रसंगी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचा उपयोग आम्ही करतो. कधी कधी आम्ही आमच्या आवाजात रेकॉर्डिंग करतो तर कधी कधी मुलांच्या आवाजात रेकॉर्डिंग करून ते आम्ही मुलांना ऐकवत असतो. धडे आणि कविता शिकवण्यासाठी अलीकडच्या काळात आम्ही मोबाईलचाही उपयोग करत असतो. शैक्षणिक व्हिडिओ दाखवत असताना मध्ये मध्ये थांबवून मुलांना खरंच कळलंय का ते बघण्यासाठी आम्ही मध्ये मध्ये प्रश्न विचारत असतो. एखादा भाग समजला नाही तर पुन्हा दाखवण्याची सोय या तंत्रज्ञानात आहे. त्यामुळे तंत्रज्ञान मला त्या दृष्टीने फार महत्वाचं वाटतं. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मुलांचा शिक्षण प्रक्रियेतला सहभाग निश्चितच वाढला आहे असं मी अगदी आत्मविश्वासाने म्हणेल. अलीकडच्या काळात आपण बघतोय की विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती आहे. त्यामुळे खरं म्हणजे तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शिक्षकांनी सलग बोलण्याची गरज नाही. मुलांना शिकायला पोषक वातावरण कसं निर्माण होईल यामध्ये तंत्रज्ञानाची महत्वाची भूमिका राहते. फेलोशिपच्या निमित्ताने मी अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यातल्या काही ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही शाळांना भेटी दिल्या होत्या. माझं असं निरीक्षण आहे की अमेरिकेतील विद्यार्थी आणि शिक्षक हे दोघेही तंत्रस्नेही आहेत. त्यांच्या शाळांत सर्व प्रकारचं तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तंत्रज्ञानाच्या वापरात तेथील विद्यार्थी आणि शिक्षक आपल्या विद्यार्थी आणि शिक्षकांपेक्षा पुढे आहेत असं मला जाणवलं तिथे. शिक्षकांना सतत तंत्रज्ञान वापराबाबत प्रशिक्षण दिलं जातं. टेक्नॉलॉजी शिकण्यापासून तर ते वर्गात वापरण्यापर्यंत सर्व जबाबदाऱ्या शिक्षकच पार पाडतात. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून शिकवण्यावर त्यांचा भर असतो. बरं, त्यांच्या शाळांतली मुलंही मागे नाहीयेत. मुलंही स्वतः व्हिडिओ शूटिंग करून वर्गामध्ये प्रेझेंटेशन देत असतात, द्यायला मदत करतात किंवा देत असतात आपण असं म्हणूया.
अगदी असाइनमेंट किंवा गृहपाठ जे शिक्षक देतात ते सुद्धा मुलं घरच्या घरी कम्प्युटरवरती बसून पूर्ण करून ते शिक्षकांना ईमेल करतात. म्हणजे निबंध वह्या, प्रकल्प वह्या आता जवळपास काही दिवसांनी मुलांच्या बॅगेमध्ये दिसणार नाहीत आपल्याला. म्हणजे दप्तराशिवाय शाळा ही त्यांनी साध्य केलेली आहे. हो, खऱ्या अर्थाने. आणि मी शेवटी इतकंच मी तुम्हाला असं म्हणू शकेल की तंत्रज्ञान शेवटी हे साधन आहे, ते काही साध्य नाही. साध्यापर्यंत जर जायचं आहे तर तो साध्यापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने एक आपला मात्र उत्तम मार्ग आहे. शिक्षकांनी तंत्रज्ञान खरं शिकून घ्यावं असं माझं प्रामाणिक मत आहे. तंत्रज्ञानाला घाबरू नये एवढं मी म्हणेल या निमित्ताने. मस्त सर, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की तंत्रज्ञानाला घाबरू नये आणि त्याचा यथार्थ वापर व्हायला हवा. भाषिक कौशल्य विकसन, त्याचबरोबर विद्यार्थ्यांकडे केंद्रित असलेली शिक्षण प्रणाली, या सगळ्या दृष्टिकोनातून आपण सर्वांकष विचार करत जी अध्यापन शैली अनुकरण केलेलं आहे त्याचं, तर त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन करते आणि आपण सहभागी झालात, आभार मानते. धन्यवाद. अनिल सोनवणे सर, या सगळ्याचा विचार करत असताना एक महत्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे तंत्रज्ञान हा आपला परवलीचा शब्द असताना सुद्धा आज त्याचा चाणाक्षपणे, चतुरपणे आणि विद्यार्थ्यांना जसा हवा तसा वापर करणं, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, नाही का? हे करत असताना त्यांच्या सृजनशीलतेलाही आपल्याला वाव द्यायचा आहे. आता मुद्दा असा येतो की या डिजिटलायझेशनचे युग आहे, सगळं शिकायला हवं, घाबरायचं नाहीये, पण पिढीमधलं अंतर जे आहे, जनरेशन गॅप ज्याला आपण म्हणतो, मगाचंही एका कॉलरने आपल्याला विचारलेलं होतं टेलिफोनच्या माध्यमातून की पालकांचा यातला सहभाग, ते जनरेशन गॅपप्रमाणे प्राधान्यक्रम बदलतात, मग शिक्षणामधल्या तंत्रज्ञानाच्या सहभागामध्ये कुठे त्याची दरी वाढायची भीती आहे का? तर आता तो प्रश्न आपण घेणारच होतो की आता एक बोललो गेलं की तंत्रज्ञान किंवा हे माहिती तंत्रज्ञान वगैरे खूप अवघड वगैरे आहे असं. तर आता जनरेशन गॅपचं जर म्हणाल तर मी ज्या किंवा आपण ज्या पिढीमध्ये वाढलो, एक नोटबुक, पेन, लिहिणे, हे तंत्रज्ञान आपलं, हे सुद्धा तंत्रज्ञानच आहे. ज्यावेळेस पेनचा शोध लागला, पाटीनंतर आलेलं ते, तर पेनचा ज्यावेळेस शोध लागला त्यावेळेस जगभरातून ओरड झाली की यानंतर त्या अगोदर लीड टाकली जायचं की आता ही कला म्हणजे मुलं ही करू शकणार नाहीत, ही कला लुप्त होऊन जाईल आणि मुलांचं नुकसान होतंय ते. पण तसं काही झालं नाही. उलट पेनचे, त्या फाउंटेन पेन किंवा आणखी पेनच्या शोधानं आणखी त्या कलेला म्हणजे लेखन कलेला आणखी चांगलं वाव मिळाला. त्याच पद्धतीनं जनरेशन गॅप त्यावेळेसही होता, आताही आहे. नवीन जो तंत्रज्ञान येत असतं त्याला थोडासा जुन्यांचा रेजिस्टन्स असतो. आता मी ज्या वातावरणात वाढलो तर मला कागद पेन जितका जवळचा वाटतो तितका आताचे जर विद्यार्थी जर म्हटले किंवा आताची जी जनरेशन जर म्हटली तर यांना त्या कागद पेनपेक्षा त्यांना गॅजेट्स जवळचे वाटतील, कारण ते सुरुवातीपासून ते बघतायत. त्यांना माहिती तंत्रज्ञानाशिवायचं जग हे जर त्यांना विचार करायचं सांगितलं तर ते त्यांना शक्य नाही, ते विचारच करू शकत नाही की असं सुद्धा होऊ शकतं. तर त्यामुळं आपले जे विद्यार्थी आहेत हे या आजच्या जगामध्ये म्हणजे 21व्या शतकातले ते नागरिक होणार आहेत. तर त्यांना जर आपण त्या जुन्याच पद्धतीनं जर शिक्षण देत असू तर खरं म्हणजे आपण त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय करत आहोत. कारण मागच्या 100 वर्षांमध्ये इतर सगळ्या क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञान ज्या झपाट्यानं बदललं गेलं, पण क्लासरूमची जे चित्र आहे, वर्ग खोलीचं जे चित्र आहे ते 100 वर्षापूर्वी तसंच होतं, आजही त्याच पद्धतीचं आहे. म्हणून हे आता आपल्याला स्वतःला हे बदलायला हवं की त्या विद्यार्थ्यांचं जे त्यांच्या आवडीची जी साधनं आहेत किंवा त्यांना जी सोपी वाटणारी जी साधनं आहेत ती साधनं आपण शिक्षक म्हणून, पालक म्हणून आपण ती शिकून घेणं आणि नंतर ती म्हणजे त्यांना ती परिचित वाटेल किंवा काय असतं ना, त्यांना ज्या सोप्या वाटेल त्या भाषेमध्ये त्यांना ते सांगितलं तर ते लवकर त्यांना लक्षात येते, लवकर त्यांना कळतं असं मला वाटतं. आता प्रोजेक्टचा मुद्दा वारंवार येतोय की आज मुलांना जे प्रोजेक्ट दिले जातात, वेगवेगळ्या विषयांचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स असतात आणि हे करून आणा, ते करून आणा, त्यामध्ये 2 प्रकारचे पालक आपल्याला बघायला मिळतात. एक म्हणजे असं की तू शोध आणि तयार कर आणि जे केलेलं आहेस त्याच्या पद्धतीने कमी जास्त जे काही आहे ते आम्ही सांगू. आणि दुसरे प्रकारचे पालक जे असतात, प्रोजेक्ट्स म्हणजे कटकट, कारण त्यांच्यापाशी ती संकल्पना कधी शाळेमध्ये नव्हती आणि आता म्हणजे त्यांना त्याचं एक ओझं वाटतं, त्यांच्या कामाच्या धबडग्यामध्ये आलेली एक नवीन जबाबदारी. आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या प्रोजेक्ट्सच्या दृष्टिकोनातनं विचार करताना
तिथं अव्वल पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी कसं राहावं हे तुम्ही वेगवेगळे उपक्रम राबवता म्हणून मी हा मुद्दा विशेष करून घेते आहे. आता यामध्ये एक आपल्याला बघावं लागेल की माहिती तंत्रज्ञानाच्या म्हणजे जेव्हा आपल्याला माहिती तंत्रज्ञानामुळे एक सुविधा एक झाली की माहितीचा प्रचंड खजिना आपल्याला खुला झालेला आहे. माहितीच्या या प्रचंड खजिन्यातून ज्ञानाची निर्मिती करणं हे 21व्या शतकातलं विद्यार्थ्यांमध्ये विकसित करायचं, ते स्किल विकसित करायचं आहे आपल्याला. त्यासाठी ही माहिती शोधणं, त्यातून हवं ते ज्ञान मिळवणं आणि ते मांडता येणं, रिफ्लेक्शन त्याचं करता येणं, हे सुद्धा आजच्या युगातलं ते स्किल आपण त्या विद्यार्थ्यांमध्ये इम्प्लिमेंट करायला हवं. त्यामुळे मग हे प्रोजेक्टचा जेव्हा विषय येतो की ते विद्यार्थ्यांनी शोधावं, त्यांनी ते अनालिसिस करावं सगळं त्या माहितीचं, आणि नंतर मग तो प्रोजेक्ट त्यांनी स्वतः तो मांडावा असं अपेक्षित आहे. म्हणजे इथे त्यांनी घ्या, त्याचं विश्लेषण करा, त्याची माहिती भरपूर इंटरनेटवर किंवा तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा माहिती प्रचंड प्रमाणात आहे. त्यामधली रिलायबल माहिती निवडणं आणि इंटरनेट जबाबदारीनं वापरणं, ह्या काही 21व्या शतकातल्या ज्या म्हणजे तंत्रज्ञानासंबंधितल्या गोष्टी या विद्यार्थ्यांना आपल्याला त्या शिकवाव्या लागणार आहेत त्यांना. कारण हे आजच्या युगातले हे लाईफ स्किल्स आपल्याला म्हणावे लागतील तंत्रज्ञानाच्या. पुढचा फोन आहे, आनंद आपल्याशी बोलतायत पालघरहून. नमस्कार सर. नमस्कार अनिल सर. बोला. नमस्कार. मी पालघरहून बोलतोय आनंद आणि मोहन. नमस्कार. बोला. तर माझा एक प्रश्न होता की तुम्ही मागे जे सुरू केलं होतं ऑनलाईन ट्रेनिंग, वेगवेगळ्या गोष्टीसाठी तुम्ही ट्रेनिंग देत होते 2 मोबाईल ऍपच्या मदतीनं. हो हो. ते मोठ्या प्रमाणात तुम्हाला सुरू करता येईल का? धन्यवाद. तुम्हाला मार्गदर्शन मिळेलच. सर, ब्रेक घेण्यापूर्वी आपल्याला आनंद सरांचा मुद्दा होता तो म्हणजे की ऍपच्या माध्यमातून शिक्षकांचं प्रशिक्षण ही कार्यशाळा मोठ्या प्रमाणामध्ये राबवता येणं शक्य आहे का? ऍक्च्युली आता मोबाईल फोन जवळपास सगळ्यांच्याच जवळ झालेला आहे. त्यामुळं या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून एक आपल्याला सर्व्हर सेटअप करून मल्टिपल म्हणजे एकच एक्सपर्टीज मल्टिपल ठिकाणी आपल्याला एकाच वेळी ते ट्रेनिंग आपल्याला घेता येऊ शकतात. व्हर्च्युअल लर्निंगची जी संकल्पना आहे, पण व्हर्च्युअल लर्निंग मध्ये आपण काय कम्प्युटर वगैरे वापरतो, तिथे आपण मोबाईलचाच वापर करतोय. म्हणजे मोबाईल इझिली अवेलेबल म्हणून ते आपण मोबाईलच्या साहाय्यानेच ते ट्रेनिंग घेत असतो. तर ते शक्य आहे आणि तसा सर्व्हर सेटअप करणं पण शक्य आहे. त्यानंतरचा एक प्रश्न आपला अगोदरचा राहिलेला असा होता तो म्हणजे किती वेळ द्यायचा मुलांना परवानगी द्यायला हवी. इथे ऍज अ म्हणजे शिक्षक म्हणून मला हा विचार करावा लागेल की मुलांचं अवधान किंवा त्यांचं लक्ष किती वेळ, त्यांना ते कोणतीही गोष्ट मुलांना जर दिली तर ते जास्त वेळ 10-15 मिनिटं ते त्याच्यावर हे करतात. पण एंगेज करणाऱ्या जर ऍक्टिव्हिटी असतील, गेम बेस्ड लर्निंग असेल, खेळांच्या सहाय्यातून ते शिकत जर असतील तर ते मुलं जास्त पण ते हे करत असतात. बरंच म्हणजे त्या याच्यामध्ये ते अडकलेले असतात. तर तिथे आपल्याला शिक्षक म्हणून त्यांना कंट्रोल करणं ते पण आपल्याला आवश्यक आहे. तर आता हे शिक्षकांनी ठरवायचे, कारण की जसं हे नवीन माध्यमं जी आली आहेत याचा आपल्या शरीरावर किंवा डोळ्यांवर असो किंवा आपल्या याच्यावर जो काय परिणाम होतो हे अजून त्याच्यावरची शास्त्रशुद्ध स्टडी अजून आपल्याकडे किंवा त्याचा डेटा आपल्याकडे अवेलेबल नाही. त्यामुळं हा डेटा जोपर्यंत येईल किंवा आलेलाही असेल तर कदाचित तो मला माहिती नसेल, तर त्याचा विचार करून, म्हणजे कारण आता भाऊसाहेब चासकरांनी सांगितलं की संगणक किंवा तंत्रज्ञान हे प्रत्यक्ष अनुभवाला असूच शकत नाही, त्याला पर्याय असूच शकत नाही. त्यामुळं प्रत्यक्ष अनुभूती ही फर्स्ट प्रायोरिटी असावी. आणि ज्या ठिकाणी की शक्यच नाही, आता मार्सचा सरफेस आहे तिथे तो विद्यार्थ्यांना तो दाखवायचा आहे, तर तो प्रत्यक्ष शक्य नाही. किंवा नासाचं स्पेस स्टेशन नासाचं त्यांचं लॉन्चिंग पॅड दाखवायचं आहे, ते शक्य नाही. मग तिथे तंत्रज्ञान आपल्याला वापरता येईल. व्हर्च्युअल फील्ड ट्रिप्स आपल्याला करता येतील स्काईपच्या साहाय्यानं. त्या व्हर्च्युअल फील्ड ट्रिपच्या साहाय्यानं मुलांना तिथपर्यंत आपल्याला पोहोचता येईल. किंवा मग ताजमहाल दाखवायचा आहे विद्यार्थ्यांना, हिस्टॉरिक प्लेसेस दाखवायचे आहेत, किल्ले दाखवायचे आहेत. अशा वेळेस आपल्याला तंत्रज्ञान तिथं उपयुक्त ठरतं. पण जर आपण समजा जंगलाबद्दल एखादी हे सांगणार असू किंवा किल्ल्याबद्दल
जर माहिती सांगत असतो आणि किल्ला जर आपल्याला ते जाणं जर शक्य असेल तर ते महत्वाचा जो प्रत्यक्ष अनुभव कधी पण तो महत्वाचा आहे. हे सगळ्यात महत्वाचं हे शिक्षकांना ठरवायचंय. शिक्षकाला तो समज यायला हवी की आपल्याला हा ब्लेंड म्हणजे टेक्नॉलॉजी कितपत वापरायची. शेवटी काय साध्य आपलं टेक्नॉलॉजी ते एक फक्त आपल्या शिक्षणामधलं एक फक्त आपण साधन म्हणून वापरतोय. त्याचा अतिरेक नको आणि त्याचं बाकीच्या इतर शैक्षणिक साहित्यांसारखंच हा शैक्षणिक साहित्य म्हणून आपल्याला तंत्रज्ञानाकडे बघायचं. खरंय सर. हे तुम्ही सगळं सांगत असताना एक मुद्दा मनामध्ये येतो की जेव्हा टीव्ही आला तेव्हा सुरुवातीला त्याचं कौतुक झालं, पण अतिरेक वाढायला लागला तसे घराघरामधल्या केबलच्या वायर निघाल्या. पुढे जाऊन अजून काही तंत्रज्ञान आलं, वेगवेगळे चॅनल्स वाढले. सुरुवातीला कौतुक झालं, चॅनल्स वाढल्यावरती ते तिथे थांबवण्यात आले. इंटरनेट आलं म्हणता म्हणता आज इंटरनेटमध्ये काही त्याचा मर्यादित वापर म्हणेपर्यंत असं झालं की त्याचं जाळं इतकं वाढलं की त्या सगळ्या घराघरामध्ये चाइल्ड प्रोटेक्शन त्याच्यामध्ये ॲप टाकण्यामध्ये आलं. पुढे जाऊन आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे. शहरामध्ये आज सगळ्यांच्या हातामध्ये दिसतो. खेड्यामध्ये 10 विद्यार्थ्यांच्या मागे एकाच्या हातामध्ये टॅब किंवा मोबाईल ही संकल्पना कदाचित असू शकेल किंवा शिक्षकांच्या माध्यमातून, पण त्याचा वापर करत असताना ही भीती कायमच आहे की याचा गैरवापर होईल का, आणि ती भीती शिक्षक पालक या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आता गैरवापर होणं आणि प्रोजेक्ट्स किंवा वेगवेगळ्या माहिती घेण्यासाठी त्याचा वापर होणं याचा ताळमेळ साधण्यासाठी काय करण्यात यावं. आता यासाठी मी एक सांगेल की कुठल्याही तंत्रज्ञानाला 2 बाजू असतात. एक तर म्हणजे चांगली बाजू त्याची असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते एक दुधारी शस्त्र तशी गोष्ट आपल्याला सांगता येईल. जसं तर यामध्ये रिस्पॉन्सिबली इंटरनेट वापरणं हे आता 21व्या शतकातल्या लाईफ स्किल्समध्ये त्याचा इन्क्लूड म्हणजे युनेस्कोनं जे फ्रेमवर्क दिले त्यामध्ये इंटरनेट जबाबदारीने वापरणं हे विद्यार्थ्यांना आलं पाहिजे. तर त्यासाठी अगोदर शिक्षकांनी ते शिकणं, आपली आयडेंटिटी म्हणजे इंटॅक्ट ठेवणं, त्याची स्वतः शिकणं आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं. सगळ्यात अगोदर आपल्याला शिक्षकांमध्ये हे बिल्ड तुम्ही स्वतः अंमलात आणलेलं आहे. आणि नंतर मग ते विद्यार्थ्यांपर्यंत उद्याचे जबाबदार नागरिक घडवण्यासाठी ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हे सगळ्यात आवश्यक आहे असं मला वाटतं. खरंय. जर तुम्ही मगाच पण सांगत आहात तुम्ही स्वतः अनेक उपक्रम राबवलेले आहेत. वेळेच्या मर्यादेमुळे त्या सगळ्या विषयास बोलता नाही आलेलं, पण एक नक्की आहे की आज तंत्रज्ञान हा परवलीचा शब्द आहे असं म्हणत असताना आज तंत्रज्ञानामध्येच आपण सगळे वावरतो आणि आपल्याही पुढच्या अनेक पिढ्या आहेत ज्या तंत्रज्ञानामध्ये जन्माला आलेल्या आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला तंत्रज्ञान हा प्रश्नचिन्ह नसलेला नसून अतिशय रोजचा हा वापर झालेला आहे. रोजचे हे शब्द आहेत. मग अशा वेळी त्यामुळे शिक्षणामध्ये शिक्षक, पालक या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल जेव्हा घडून येत आहे, या आमूलाग्र बदलाचे, या वळणाचे आपले भारतीय नागरिक जे आहेत ते विकसनशील देशामध्ये असताना एक साक्षीदार म्हणून सामोरे जात आहोत. या सगळ्याला बघत असताना स्वतः शिकून ते अंमलात आणणं हे तितकंच महत्वाचं आहे. दूरध्वनीच्या माध्यमातून चासकर सर, बोऱ्हाडे सर आपल्याशी सहभागी झाले आणि त्यांनी महत्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे तंत्रज्ञानाची भीती बाळगू नका, ते सतत शिकत राहा, तर ते अंमलामध्ये आणलं जाईल आणि ते पुढे पुढे वृद्धिंगत होईल. या सगळ्याविषयी आज आपण जाणून घेतलं. कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा आमच्या फेसबुक आणि जीमेलच्या माध्यमातून. पत्ता आपल्याला माहिती आहेच आहे, www.facebook/sakhisayhadri.tv आणि sakhisayhadri@gmail.com. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय. सर तुम्ही आलात, मनपूर्वक शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर अतिशय नेमकेपणाने वेगवेगळे उपक्रम राबवण्याची आपली इच्छा आहे, त्यालाही मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार.